हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी इन्स्टंटवाली विदाउट एनी मॅरिनेशन. आणि ही बिर्याणी पटकन होते. सो चला बनवूया. तर ह्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलं आहे आणि 1 किलो राईस भिजत ठेवला आहे आणि इथे आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट करून घेते. आता ही पेस्ट मी मिक्सरला करून घेते. फक्त हे बेसिक मसाले आहेत. इथे मोठ्या पॅनमध्ये मी खडे गरम मसाले घेऊन त्यावर कांदा आणि टमॅटो परतला आहे. बेसिक घरातले आपले मसाले जे अवेलेबल असतील ते घ्यायचे आणि ते परतायचे. त्यावर थोडंसं मीठ टाकलं, त्यामुळे टमॅटो लवकर मॅश होतील. आणि जी पेस्ट बनवली आहे मी आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि पुदिन्याची, ती ॲड करायची आणि मस्त मसाले रोस्ट करून घ्यायचे. त्यात मी हळद टाकलं आहे, लाल मसाला आपल्या घरातला जो अवेलेबल असतो तो टाकला आहे. त्यानंतर हे सगळे मसाले एकजीव होईपर्यंत मी रोस्ट केले. त्यानंतर हा सुहानाचा पॅकेट मसाला मिळतो, चिकन बिर्याणी मसाला, तो मी ॲड केला यामध्ये. हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर आपलं चिकन जे आहे ते टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. चिकन ॲड करून घेतलं की पूर्ण रोस्ट करून घ्यायचं, त्याला पाणी सुटेपर्यंत एक वाफ काढून घ्यायची. छानपैकी रोस्ट होऊन द्यायचं. ते अर्धं त्यात शिजून जातं. त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून त्याला वाफ काढायची. त्यानंतर मग त्यामध्ये आपण राईस ॲड करून एक 5 मिनटं वाफ देऊन घ्यायची त्याला. त्यानंतर गरम पाणी करून त्यात ओतायचं. गरम पाणी एवढंच ओतायचं की आपलं तांदूळ आणि चिकन त्यात शिजलं पाहिजे. पाणी ॲड केल्यानंतर एक 15 मिनटामध्ये आपला हा राईस तयार होतो. त्यात सॉल्ट टाकून ठेवायचं आपल्या चवीनुसार. झालं, आता आपली हा रेडी झाला आहे. आता आपण एक 15 मिनटं वाट बघू. 15 मिनटानंतर मी झाकण खोललं आणि त्यानंतर यावर थोडं तूप 2 चमचे टाकलं मी. थोडी कोथिंबीर पेरली. त्यानंतर पुन्हा ह्याला एक 5 मिनटं दमवर ठेवायचं आणि एक साधारण 5-10 मिनटामध्ये खोलायची की आपली रेडी आहे बिर्याणी. इथे आपली बिर्याणी रेडी आहे. मी ट्राय करते आहे.